पुढची महत्त्वाची बातमी, राज्यातील पीक विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी धस यांनी केली आहे। कार्यक्षेत्र वाढत चाललेलं आहे पिकांचं आणि लिकर लायसन्स घेतलं असं देखील धस यांनी म्हटलेलं आहे। 2023 पासून कुणाला पीक विम्याची रक्कम दिली हे जाहीर केलेलं नाही। या प्रकरणामध्ये तत्कालीन कृषी मंत्र्यांचा हात असावा असा आरोप देखील सुरेश धस यांनी केलेला आहे। सुरेश धस यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। सुरेश दास आपल्याशी बोलणार आहेत। याच्यामध्ये हा घोटाळा जो बाहेर आलेला आहे याच्यामध्ये रोशनपुरी तालुका माजलगाव म्हणून एक गाव आहे। या गावाच्या ह्या शेतकऱ्यांनी ही कंप्लेंट केलेली आहे। याच्यामध्ये कृषीचे अधिकारी पण काही जबाबदार आहेत, कंपनीचे लोक पण जबाबदार आहेत आणि यांचा डायरेक्ट संबंध, मी अजून आरोप करीत नाही पण डायरेक्ट संबंध कृषी मंत्र्यांशी आहे का नाही आज आरोप करत नाही, कारण याच्यावरती सुद्धा एक FIR झाला आहे। तर आता माझी मागणी आहे की धाराशिवला एक FIR झाला, त्या FIRमध्ये असं लक्षात आलं की 22 CSC सेंटरवरून हा घोटाळा झाला आहे आणि ते 22च्या 22 CSC सेंटर कुठले आहेत? परळी तालुक्यातले आहेत। आणि 3000 हेक्टर जो पीक विमा भरला गेला आहे कुठं? त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये। त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो पीक विमा भरला आहे 3च्या 3000 शेतकरी जे आहेत, 3000 हेक्टरचा विमा भरणारे शेतकरी सगळेच्या सगळे कुठले आहेत? परळी तालुक्यातले आहेत। कशावर विमा भरला ह्यांनी? जलसंपदा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजे महावितरणच्या जमिनीवर बी भरला। त्याच्यानंतर जंगल सरकारी जंगल महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी म्हणजे हे कुठला प्रकार आहे बाबा? आता ही सरकारी जमिनींवर पीक विमा भरला, जमिनीवर सुद्धा पीक विमा भरला। सरकारी भरू द्या ना। अहो, वन खात्याच्या जमिनीवर पीक विमा भरता येतो का हो? नाही येत। वन खात्याची जमीन आहे म्हणजे हा नवीन आमचा संपूर्ण देशाने बीडचा पीक विमा भरण्याचा पॅटर्न राबवावा अशा प्रकारची विनम्र विनंती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांना मी करणार। कोण होतो कृषी मंत्री? कुठं हे आता हे सगळं झालंय मला माहित नाही ना। 1 रुपयाचं जे तुम्ही कधी चालचं? 1 रुपया जेव्हा माननीय एकनाथराव शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, नंतर देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी दोघांनी मिळून निर्णय घेतला आत्ताचे मुख्यमंत्री यांनी की 1 रुपयात आपण विमा भरू। तर हे बरोबर आयडिया, हे असली जी आयडिया आहे ही कोणाच्या डोक्यात येऊ शकते? कोणाच्या? ज्याच्या कोणाच्या डोक्यात आले ते आता उद्या FIR झाल्यावर लक्षात येईल ना। हे जे लोक विमा भरलेले आहेत हे ज्यावेळेस 420 गुन्ह्याखाली किंवा संघटित गुन्हेगारी आहे ना ही, ह्याच्यात फक्त 420चा गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे। शेतकऱ्याच्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या, मग का शेतकऱ्यांचे विमे द्यायनात? हे 2023ची यादी का द्यायनात? कंपन्या याद्या का द्यायनात? कंपनीवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। कृषी अधिकारी ज्यांनी हे लपवलंय त्या कृषी अधिकाऱ्यांवर, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी माझी मागणी राहील। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह निलेश बुदावले, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।